चला तर मग बघूयात ही घरं नेमकी कशी असणार आहेत ती। प्रत्येक पात्र झोपडीधारकांना एक बेडरूम, हॉल व किचन असं 1 BHK स्वरूपाची 300 चौरस फूट चटई क्षेत्र असलेली घरं विनामूल्य देण्यात येतील। इमारतीच्या सर्व खोल्यांमध्ये 600 बाय 600 मिलीमीटर आकाराच्या विट्रीफाईड टाईल्स आणि स्वयंपाकघरात 600 बाय 600 मिलीमीटर मॅट फिनिश सिरॅमिक टाईल्स वापरले जातील। स्वयंपाकघरात ग्रॅनाइट प्लॅटफॉर्मसह स्टेनलेस स्टील सिंकची सुविधा देखील असेल। बाथरूममध्ये लिंटल उंचीपर्यंतच्या भिंतीवर मॅट फिनिश सिरॅमिक टाईल्स तसेच तळमजल्यावरील फ्लोरिंगसाठी समान दर्जाचे टाईल्स वापरले जातील। खिडक्यांना एनोडाइज सेक्शन्स, मुख्य व शयनकक्ष दरवाजांना लाकडी फ्रेम्स तर शौचालयांना संगमरवरी फ्रेम्स असतील। तळमजल्यावरील लॉबीमध्ये मार्बल फ्लोरिंग असेल। प्रत्येक इमारतीमध्ये प्रवासी तसेच स्ट्रेचर लिफ्टची सुविधा देखील असेल। जलशुद्धीकरण, सांडपाणी प्रक्रिया आणि सेंद्रिय कचरा रूपांतरण यंत्रणा बसवण्यात येणार आहे। संपूर्ण परिसरासाठी एकात्मिक पायाभूत सुविधा आराखडा तयार करून उच्च दर्जाच्या नागरी सुविधांची व्यवस्था देखील केली जाईल। सौर पॅनल्स आणि पर्जन्य जल संधारण सुविधा देखील देण्यात येतील। सर्व झोपडीधारकांना 2 वर्षाचे आगाऊ भाडे देण्यात आलेले आहे। या 31.82 हेक्टर वसाहतींमध्ये पक्के रस्ते, रस्त्यांवरील दिवे, पर्जन्य जल निचरा व्यवस्था, खेळाची मैदानं, प्राथमिक शाळा, धार्मिक आणि सामाजिक स्थळं विकसित करण्यात येणार आहे। इमारतीला अधिकृत ताबा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील 10 वर्ष त्या इमारतीची देखभाल कंत्राटदाराकडूनच करण्यात येईल।